जनतेला समजून देण्यासाठी सांगितले बाबा एक 5 दिवस पैसा खर्च करणाऱ्याकडे पाहू नका, तुमच्या 5 वर्षांमध्ये 24 तास उपलब्ध असणारा नेता तुम्ही शोधा. नेहमीच चालत आलेलं आहे की मोठ्या घराणेशाहीमध्ये तिकीट द्यायचं, त्यांचेच पै पाहुणे त्यांचे नातलग उभा राहायचे, त्यांना तुम्ही निवडून द्यायचं, ते 5 वर्ष ते पाहणार नाहीत आणि परत 5 वर्षानंतर ते गाठीभेटी चालू करणार. हा किती वेळ तुम्ही हेच चालू ठेवणार? बरोबर, ते कुठं तर थांबायला पाहिजे. ते सर्वसामान्य लोकांनी जाणून घेतलं पाहिजे. माझ्या ह्या 25 खेडेगावं आहेत, या खेडेगावामध्ये गल्ली बोळ्यामध्ये ज्या अडचणी असतात त्या जवळून पाहिल्या मग त्या अडचणी आपल्याला दूर करायचं. शेतीसाठी शेती रस्ते असतील. आज आमच्या गावामध्ये तुम्ही पाहिलं तर शेत रस्ते आम्ही केलेले पहा, तसेच शेत रस्ते मला सर्व ह्या गावातील लोकांसाठी करा. एक थोडक्यामध्ये मला एक ह्याचं उत्तर द्या की एकंदरीत तुमचं विजन या मतदारसंघासाठी, पोर्लेतर ठाणेच्या या मतदारसंघासाठी, जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काय असणार आहे? कुठल्या कुठल्या गोष्टींना प्राधान्यानं तुम्ही काम करणार आहात? की कष्ट केल्यानंतर ते फळ आज मिळेल किंवा उद्या मिळेल. खरं फळ हे कष्ट करणाऱ्याला, प्रामाणिक कष्ट करणाऱ्याला फळ हे मिळतच. मग त्यामुळे आपण कुठेही न डगमगता आपलं कार्य आणि कष्ट हे प्रामाणिक करत राहायचं. मंडळी नमस्कार, के न्यूज मध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता सर्वत्र निवडणुकांचं वारं व्हावं लागलंय, सर्वत्र निवडणुकांचे प्रचार सुरू झालेत. नगरपंचायती असतील, नगरपालिका यांच्या तर निवडणुका सुरू झालेत, याच्यानंतर होतील जिल्हा परिषद आणि त्यानंतर महानगरपालिका. सर्वात महत्त्वाचं खेड्यापाड्यामध्ये सर्वांना उत्सुकता असते ती जिल्हा परिषद निवडणुकांची आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची. आणि याच्याच पार्श्वभूमीवरती आज एक वेगळी मुलाखत आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पन्हाळ्याचा परिसर, डोंगरदऱ्याचा, निसर्गाचा, या परिसरामध्ये निवडणुकांच्या पेक्षा सर्वात महत्त्वाचं असतं तर इकडचा विकास, इकडची पर्यटन याच्यावरती काम करणाऱ्या आणि याच्याबद्दल धोरण असणाऱ्या तरुणांचं हे राजकारण कसं असणार आहे आणि येत्या जिल्हा परिषद निवडणुका कशा असणार आहेत यावरती आजची आपली थोडक्यात ही चर्चा असणार आहे. आज आपल्यासोबत आंबवडे गावचे डेप्युटी सरपंच माननीय सरदार पाटील साहेब आहेत. तुमचं स्वागत आहे सर. नमस्कार. मी साहेबांची थोडक्यात ओळख करून देईन. साहेब सध्या डेप्युटी सरपंच आहेत आंबवडे गावचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नसताना त्यांनी खूप शून्यातून एक विश्व निर्माण केले असं म्हणावं लागेल. कारण वडील स्वतः बैलगाडी चालवत, बैलगाडीची ऊस वाहतूक करणारे एक शेतकरी, आणि त्यातून त्यांनी हे काही उभा केले. आणि त्यातनं सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी आल्यानंतर आता थोडक्यात एक चर्चा केली यांच्यासोबत की राजकारणामध्ये सध्या आहात, यानंतर जिल्हा परिषद निवडणूक का लढवाविषयी वाटते. तर त्यांनी एक फार छान उदाहरण दिलं की गावचा विकास करताना, महिलांच्या बद्दल कामं करताना किंवा मुलांच्या बद्दल, सर्वात महत्त्वाचं तरुणांच्या बद्दल कामं करताना त्यांना असं वाटलं की मी इथं एवढा विकास करू शकतोय तर पूर्ण पोर्लेतर ठाणे हा जिल्हा परिषद जो मतदारसंघ आहे याच्यामधल्या बहुतांश लोकांसाठी हे सामाजिक काम करण्यासाठी ती संधी मिळेल. आणि यासाठी त्यांचं एक पुढचं ध्येय आहे जिल्हा परिषदेचं आणि त्याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत. सर पुन्हा एकदा तुमचं आमच्या के न्यूजवरती स्वागत आहे. मी पहिला प्रश्न हाच घेईन की एवढ्या शून्यातून तुम्ही आलात आणि आज राजकीय एका पटलावरती आहात, जनस्वराज्याचं फार मोठं काम सुद्धा तुमचं चालू आहे. मला सगळ्यात महत्त्वाचा हाच प्रश्न पहिला घ्यायचा आहे की का जिल्हा परिषद निवडणूक लढवाविषयी आता मनामध्ये आलं. मी सुरुवात अजून एक वेगळी करतो की मला असं वाटतं की लोकांना आजकाल काय झालंय की निवडणुकांचे वेगवेगळे रंग बघून, नेत्यांचे वेगवेगळे रंग बघून लोकांना सुद्धा किंवा जनतेला सुद्धा अशा काही गोष्टी कळून आलेत की त्यांना कळालं की आपल्या विकासासाठी विकासाचं धोरण असणारा, अभ्यास असणारा एखादा शिक्षित तरुण किंवा त्या दृष्टीचाच नेता हा आपला प्रतिनिधी असावा, लोकप्रतिनिधी असावा, हे लोकांच्या डोळ्यामध्ये आहे. आणि त्याचंच धोरण घेऊन, म्हणजे मगाशी काही चर्चेमध्ये तुम्ही सांगितलं होतं की त्याचंच धोरण घेऊन तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात आलेला आहात. तर काय काय गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि कसं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात? नमस्कार. मुळात शिक्षणाबरोबर मला समाजकार्याची पहिल्यापासून आवड असल्याने, घरी सर्वसामान्य कुटुंबात असल्यामुळे मला समाजकार्याची वेळ असल्यामुळे गावातील लोकांनी मला एक संधी उपलब्ध करून दिली. ती डेप्युटी सरपंच पद मिळवून यायची. आणि ते सरपंच पद मी भूषवत असताना मी गावचा विकास, रस्ते असतील, लाईट असतील, सौरऊर्जेची लाईट असेल, गटर असेल, शेतजमिनीमधील रस्ते असतील, त्याच्यात दारूबंदी, त्यानंतर गावातील धार्मिक स्थळे, तसेच शेतीविषयक उपक्रमे, असे बरेच असे अनेक पाण्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न आहेत, स्वच्छता आहेच, असे अनेक प्रश्न मी मार्गी लावले लोकांच्या विश्वासावरती. आणि मी यामध्ये काम करत असताना कोणतेही राजकीय स्वार्थ न ठेवता फक्त विकासासाठी आणि एक सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून तुम्ही हे काम करत पुढे आलात.
सर्वात महत्त्वाचं हेच असते, कारण का माहिती आहे की एक आमदारकी लढवणं असेल, खासदारकी लढवणं असेल ती गोष्ट वेगळी, परंतु गाव लेवलला राजकारण सांभाळून पुढे पाय टाकणं, कारण गाव लेवलला थेट लोकांचा संपर्क येत असतो, आपल्या मतदारांचा थेट संपर्क येत असतो. त्यामुळे हे चॅलेंजिंग काम तुम्ही पार केलं. त्यासाठी आमचे आदरणीय पनाशावाडीचे आमदार विनोदरावजी कोरे सावकर साहेब यांची आम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याची मार्गदर्शन आम्हाला लाभले. ते नेतृत्व असे मिळाले की आम्हाला शांत संयमी नेतृत्व आम्हाला मिळाल्यामुळे आम्हाला कोणत्याही कामासाठी त्यांच्या दरबारात जाते वेळेला आम्हाला असं कधी भासलं नाही की आपण ते आमदार जातो. आपण एका सर्वसामान्य कार्यक्रम जातो. आम्ही प्रश्न मांडताना आमचे प्रश्न ते कधीही त्या प्रश्नांना प्रश्न आम्ही उपस्थित केला तर ते कोणत्या प्रश्नाला उत्तर दिले नाही असं कधी झाले नाही. म्हणजे प्रत्येक तुमच्या अडीअडचणीला किंवा कुठल्याही प्रॉब्लेम्सना तुम्ही सामाजिक काही गोष्टी घेऊन गेलात तर ते कोणते महिलांचे असून दे, मुलांचे असून द्यात किंवा वयोवृद्धाचे असू दे, शेतीविषयी असू देत, त्यांच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीचा पर्याय आहे आणि त्यांच्यापैकी प्रत्येक गोष्टीचं उत्तर तयार असतं. आणि त्या गोष्टीमध्ये तेव्हा आम्हाला एवढं सुलभ राजकारण करायला मिळालं की आम्हाला कोणतीही आजपर्यंत अडचण येऊन दिली नाही. आम्ही समाजाविषयी काम करत असताना बहुतांश वेळेला आमच्या गावामध्ये राजकारण विरहित आम्ही ते समाजकार्य करतो. ती आम्हाला शिकवण सावकर साहेबांनी दिली किंवा कोणतेही समाज आपण ज्या पदावरती आज आहे ते पदावरती काम करत असताना राजकारण विरहित आपण काम करायचं. आपल्याला समाजाचं काम करणं काय तर देणं लागतो म्हणून आपण इथं आज आलेलो आहे. पाटील साहेब, मी थोडासा आउट ऑफ म्हणजे आपल्या मुलाखतीच्या बाहेरचा हा प्रश्न घेतो, कारण आता तुमच्या बोलण्यात तो मुद्दा आला म्हणून, की एक काळ होता जनस्वराज्याचं फार मोठं प्रस्थ होतं, त्यानंतर काही डाऊनफॉल झाला असं लोकांच्या चर्चा होती, परंतु आता सध्या तुमच्या बोलण्यात जे दिसतंय की कोरे साहेब कुठल्याही गोष्टीला अवेलेबल असतात, प्रत्येक कामाला प्राधान्याने सामाजिक गोष्टींसाठी तुम्ही आता जसं जाता कुठल्या गावचं अडचण घेऊन जात असाल किंवा इकडल्या कोणाच्या तरी लोकल प्रॉब्लेम घेऊन जात असाल, त्या प्रत्येक गोष्टीसाठी ते अवेलेबल असतात. याचमुळं असेल की आता सध्या जनस्वराज्य नसेल किंवा विनय कोरे सावकर साहेबांचं या भागामध्ये फार मोठं वलय निर्माण झाले, कारण खूप वेळेला आम्ही मुलाखतींच्या निमित्तानं असेल किंवा ग्राउंड रिपोर्ट्स बातम्यांच्या निमित्तानं असेल ज्यावेळी लोकांच्या जातो त्यावेळी या भागामध्ये ती चर्चा ऐकायला मिळते. तर हे कारण त्याला आहे का महत्वाचं? हो, आता गेले मी 25 वर्ष झालं मला या पंचक्रोशीत निष्ठावंत कार्यकर्ता मावळा म्हणूनच ओळखलं जातो. आम्ही सावकर साहेबांचं कार्य, कोरे साहेबांचं कार्य हे एक वेगळं कार्य आहे. त्यांचं म्हणजे विचारधारणा किंवा दूरदृष्टिकोन हा पार तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा असतो. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो कामात किंवा एखादी गोष्ट आम्ही त्यांच्यापाशी घेऊन गेलो तर त्याबद्दल त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास असतो त्यांना. ते कोणतीही गोष्ट कधीही विचारली तर ते पूर्ण त्याच्याविषयी आम्हाला स्पष्टीकरण देतात आणि त्यामध्ये म्हणजे आम्हाला ते एवढं मार्गदर्शन चांगलं करतात की त्यात आम्ही कुठे चुकू नये, म्हणजे आपला कार्यकर्ता कुठं भरकडू नये या गोष्टीवर त्यांचं जास्त प्रोत्साहन असतं. एवढा मोठा आशीर्वाद पाठीशी आहे, त्याचमुळे तुम्हाला पुढलं सामाजिक कार्य करण्यासाठी झेडपी लढावीशी वाटते असं आहे का? हो, मला म्हणजे माझ्या गावचा विकास करत असताना सारखं मनामध्ये वाटू लागले की बाबा आपल्या गावाबरोबर शेजारच्या गावचा पण विकास झाला पाहिजे. आपल्या गावाबरोबर आपल्या गावातले जसे प्रश्न आता मार्गी लावत आणले आहेत तसे आपले सर्वसामान्याचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. आपल्या गावातील तसेच खेडोपाड्यातील जे प्रश्न आहेत ते नेत्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आता हा तुमचा परिसर म्हणजे पोर्ले तर्फे ठाणे ही जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे तो पूर्ण खेड्यापाड्याचा डोंगरदऱ्यांचा आहे, म्हणजे आधी तर फार विकासापासून वंचित असणारा हा भाग होता, आता थोडाफार तरी विकासाकडे आहे. तुमच्या डोक्यामध्ये असा कुठला प्लॅन आहे किंवा कुठली योजना आहे की जेणेकरून या भागामध्ये मला हे पहिलं इम्प्लिमेंट करायचं किंवा या गोष्टीवरती मला प्राधान्याने काम करायचं? पन्हाळ्याचं बघितलं तर आपण पर्यटन विकास किंवा त्याच्या आजूबाजूचा परिसर आता बहुतांश पर्यटनावरती जास्त आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? तसं पाहायला गेलं तर आमचा परिसर हा शेती प्राधान्य परिसर आहे. ह्यामध्ये साहेब मुळात आम्ही पोहलेलं आम्ही म्हणजे लहानपण आमचं हे शेतकरी कष्टकरी आणि पावसाळ्यामध्ये चिखलात राबणे, उन्हाळ्यामध्ये आपण जनावरांसाठी पाण्यासाठी भटकणे आणि त्यातून आमचं शिक्षण हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. मग त्यासाठी आमच्या ह्या भागासाठी पिण्याच्या पाण्याचा जसा प्रश्न मार्गी लागला तसा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम सगळ्यात महत्वाचं आहे. ते मी सावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्ण करायचं एक स्वप्न आहे माझं
की आपल्या ह्या बांधारीला या 25 खेड्यापाडे जी 25 खेडे आहेत या 25 खेड्यामध्ये शेतीसाठी उपलब्ध पाणी नाही. पिण्याचा प्रश्न मार्गी आहे. पिण्यासाठी आता पेयजल योजनेसारख्या योजना राबवल्यामुळं घर टू घर चावी मिळालेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 99% सॉल्व्ह झालेला आहे. शेतीच्या पाण्याचा तुम्ही जो मुद्दा घेतला ना, हा बहुतांश सर्वत्र बघितलं तर हा शेतीचा पाणी प्रश्न महत्वाचा का आहे, कारण आपलं निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी नाही, कोरडवाहू जमीन असल्यामुळे लोकांनी ह्या जमिनी विकायला सुरू केली. बरोबर. शेतीत काही पिकत नाही म्हटल्यानंतर विकायला सुरू करणार. हा, आणि त्यामुळे जर शेतीमध्ये जर शेतीला पाणी मिळालं तर ही लोक आपली शेतीकडे परत ओढ लागेल. जुनी लोकांची जी ओढ होती आता ओढ कमी होत आल्या. कशामुळे? पाणी नसल्यामुळे. नाही, आणि तोही मुद्दा असा आहे की शेतीत काही पिकत नाही म्हटल्यानंतर मायग्रेट होतात, म्हणजे बाहेर जॉबला जाणं किंवा इथून गाव सोडून बाहेर जाणं हे सुद्धा प्रमाण कमी होईल. तसं म्हटलं की शासनाच्या ज्या योजना आहेत, म्हणजे महत्वाचा मुद्दा की आपल्या ह्या ज्या खेडोपाडी जे शहरामध्ये जे आपण जॉबला जावं लागतं त्या जर योजना इथं गावी सुरू झाल्या, आत्ताच्या दृष्टिकोनातून शासनाच्या इतक्या योजना आहेत त्या इथं चालू कराव्या. तुमचा हा मुद्दा फार फार म्हणजे फार महत्वाचा आहे, कारण मी काही नेत्यांच्या मुलाखती घेताना हा एक मुद्दा आला होता की खेड्यातनं लोक शहराकडे जास्तीत जास्त जातात कशासाठी, तर आरोग्याच्या सुविधा लगेच हाकेच्या अंतरावरती असतात. आपल्याला ज्या पाहिजे त्या गोष्टी हाकेच्या अंतरावरती आपल्याला मिळतात. मुलांचं शिक्षण सगळ्यात महत्वाचं, ते व्यवस्थित चांगलं मिळत असतं. त्याच जर सुविधा खेड्यात मिळायला लागल्या, आपल्या गावामध्ये मिळायला लागल्या, आपल्या आजूबाजूला मिळायला लागल्या, तर लोक गाव सोडणार नाहीत, कारण गावासारखं राहणं इतकं चांगलं कुठेही नसतं. त्यामुळे तुमचं हे ध्येय आमच्या 25 खेड्यामधले हाच एक विषय झालाय ना की लोक कोल्हापूर शहराकडे जॉबसाठी वळली. त्याचं कारण म्हणजे गावाकडे पाणी नाही. पाणी नसल्यामुळे शेती परवडे ना. बरोबर. शेती परवडण्यामुळे मग शिक्षण हे सगळं होत नाही मुलांचं. मग त्यामुळे ते जॉब करणे, तिथंच मुलांना शिक्षणासाठी घालणे आणि त्यानंतर त्यांचं आरोग्य वगैरे तिथं सुधरेल ह्या गोष्टीनं. पण त्यांची ओढी गावाकडली अजून गेलेली नाही. अजूनही वेळ आहे की आपण हा प्रश्न गांभीर्याने घेऊन साहेबांच्या पर्यंत पोहोचलेला आहे हा प्रश्न, पण तो पूर्ण करण्याचं काम नेत्यांच्या धोरणामध्ये, त्यांच्या कामांच्या लिस्टमध्ये हे महत्वाचं काम असायला पाहिजे, कारण याच्याचमुळे तो विकास होणार आहे. फक्त रस्ते, पाणी ती ठीक आहे, बेसिक गरजा आहेत, रस्ते, पाणी, गटर हे होतच राहणार. हा, परंतु महत्वाचा तुमचा जो हा मुद्दा आहे तो खरंच भावणार आहे, कारण याच गोष्टीवरती काम करणं. आता ज्योतिबासारखं क्षेत्र आहे आपल्या देवस्थानमध्ये, ज्योतिबासारखं तीर्थक्षेत्र आमच्या भागाला लाभलेलं आहे. त्यासोबतचा विकास सुरू आहे. आता प्राधिकरणामध्ये त्याचा विकास सुरू आहे सगळ्या गोष्टी. त्याच गोष्टीने बाहेरच्या शेतीसाठी पाणी पुरवठा स्कीम एकदा झाली तर ते आणि वलय चांगले निर्माण होईल. आपल्या मतदारसंघाचं आता मतदान टोटल किती आहे? आता मतदारसंघात मतदान आहे आपलं 33,000 मतदान आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या म्हणजे मिनी विधानसभेसारखं ही निवडणूक असते. हो. तर यामध्ये लढताना आता तुम्हाला काय काय चॅलेंजेस वाटतात? म्हणजे राजकीय चॅलेंजेस तर आहेतच, कारण आजकाल निवडणुका बघतोय, लोकांना सुद्धा ते मनोरंजनासारखं झालंय. खूप वेळेला आम्ही लोकांच्या ज्यावेळी ग्राउंड रिपोर्ट्सला जातो ना, लोक नेत्यांची एक मजा घेतल्यासारखी झाली. कारण काय झालंय की ते नेता काय काय बोलणार, हे नेता काय काय बोलणार, हे प्रथमतः गृहीत धरलं असते. परंतु तुम्हाला विरोधकांशी फेस करताना किंवा पाठीमागल्या काही नेत्यांशी फेस करताना काय काय गोष्टी चॅलेंजिंग वाटतात लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी? लोक तर समजूतदार आहेत, जनता तर फार समजूतदार आहे. प्रत्येकाला कळतं की फक्त निवडणुका पैशावरती नाहीत, तर आता ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका थेट घराला त्यांच्या इफेक्ट करणारे असतं. चांगला नेता निवडून आला तर त्यांच्या गावचा विकास होणार असतो. तर तुम्हाला काय चॅलेंजिंग वाटतं? तुम्ही काय काय तयारी करताय? आता तसं पाहायला गेलं तर गेली पंचवार्षिक पाहता गेली तर त्यावेळेच्या महिला, जिल्हा परिषद महिला ज्या राष्ट्रवादीमधून निवडून आल्या आणि त्यांनी किती विकास केला हा आज काय सांगायची गरज नाही. त्यांनी फक्त निवडणुकीपुरतं जे आश्वासन दिलं ते किती पण लोकांना पूर्ण केलं हे आज सर्व मतदारसंघाला माहिती आहे की त्या किती वेळ दिसल्या. म्हणून म्हणलो की असा एखादा नेतृत्व निवडा की आमच्यासारखं तुम्हाला 24 तास उपलब्ध राहील. बरोबर. की कोणतंही आश्वासन देणार ते तुम्हाला रात्री सुखादुःखामध्ये तुमच्या सामील होईल. कधीही कोणती शंका असली तर कधीही आमचे दरवाजे उघडे असतील. हे आता पाहायला गेलं तर मोठ्या लोकांचा हेच प्रॉब्लेम आहे. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता कधी उपलब्ध होऊ शकतो? आमचे 24 तास फोन अवेलेबल असतात. आम्ही 24 तास कुठेही जाऊ शकतो. त्यांना फोन लावायचं म्हणजे नॉट रिचेबल आहेत संध्याकाळी 12 नंतर, 11 नंतर, 10 नंतर, आणि कारणे ठरलेले. मला एक प्रश्न असा सुचला आता येता येता, जे तुम्ही गावाच्या एंट्रीवरती तुमचं एक पोस्टर लावलेलं आहे,
आजकाल निवडणुका मॅक्झिमम पैशावरती होतात, लोकांनाही सवयीचं झालेलं आहे, परंतु तुम्ही त्या पैशाला सोडून निवडणुकीकडे बघा असं जे लोकांना आवाहन करताय. खरंच आहे ना. आज तुम्ही पाहायला गेलं की ग्रामपंचायत पासून आमदारकीपर्यंत किंवा खासदारकीपर्यंत पैशाचा भरपूर वापर चाललाय. ह्यातून काय होतं की तुम्हाला आम्हाला एक बंधन पडतं की तुम्ही ज्या वेळेला पैशाचा वापर करून ज्यावेळेला निवडून येता त्यावेळेला त्या पद्धतीने आपण विकास केला जातो. म्हणजे त्याकडे दुर्लक्ष केलं, त्याकडे फक्त पैसे. याचा अर्थ असा आहे की जो पैसे खर्च करतो ते पैसे काढण्याच्या मार्गी लागतो, तो लोकांच्या विकासाकडे लक्ष देत नाही. त्यांना कुठून तरी ते पैसे गेलेले काढण्यासाठी ते तिथे गेले असतात. मग नावासाठी आणि ते पैसे मिळवण्यासाठी जर तिथे असेल तर ते मला कदापि मान्य नाही. हे लोकांना जनतेला समजून देण्यासाठी सांगितलंय बाबा एक 5 दिवस पैसा खर्च करणाऱ्याकडे पाहू नका. तुमच्या 5 वर्षांमध्ये 24 तास उपलब्ध असणारा नेता तुम्ही शोधा. तुमच्या मुलांच्या, तुमच्या घरगुती असू दे किंवा तुमच्या मुलांच्या बाहेरील शिक्षणाच्या अडचणी असू द्या, तिथपर्यंत पोहोचणारा, त्या तुमच्या समस्या साहेबांच्या पर्यंत नेणारा, वरती मंत्रालयापर्यंत पोहोचवणारा हा नेता शोधा. नेहमी चालत आलेलं आहे की मोठ्या घराणेशाहीमध्ये तिकीट द्यायचं, त्यांचे पै पाहुणे, त्यांचे नातलग उभा राहायचे, त्यांना तुम्ही निवडून द्यायचं, ते 5 वर्ष ते पाहणार नाहीत आणि परत 5 वर्षानंतर ते गाठीभेटी चालू करणार. हा किती वेळ तुम्ही हेच चालू ठेवणार? बरोबर. हे कुठं तर थांबायला पाहिजे. हे सर्वसामान्य लोकांनी जाणून घेतलं पाहिजे. हा मुद्दा तुमचा फार छान आणि फार चांगला यासाठी पण असेल की तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आला आणि तुम्ही ते सगळं बघितलंय, तुम्हाला तिची सगळ्याची जाणीव आहे की किती अडचणी असतात आणि त्याचमुळं तुम्ही या ध्येयानं आलाय की बाबा मी या लोकांसाठी अवेलेबल असला पाहिजे, त्या लोकांच्या अडीअडचणीला मी कायमच उपलब्ध असलो पाहिजे, त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पुढे असलो पाहिजे. महत्वाचं म्हणजे तुम्ही आता ज्या नैतिकतेनं विचार करता की जनता या पद्धतीनं मतदान करेल पैशाकडे न बघता एखादा नेता चांगला आहे म्हणून, तर असा हा मतदारसंघ तुमचा आहे का की जिथं लोक अशा पद्धतीने एवढा चांगला विचार करून मतदान करतील? मुळात आमचे नेते तसे आहेत. हा, त्यामुळंच आम्हाला त्यांचेच मार्गदर्शक आम्ही सांगितले आमचे नेते कोणत्याही प्रकारचा कोणताही खर्च न करता निवडेल. आम्ही आमची 25 वर्ष झालं आम्ही सांगितलं ना, आम्ही जे काम करतोय साहेबांचे, आम्हाला ज्यापासून आम्हाला समजतंय, म्हणजे आमचे वडील असते, आजोबा असते, त्यापासून आम्ही या सावकार म्हणजे सहकार मंडळाची तात्यासाहेब कोरेपासून आमच्या घराने त्यांच्या पाठीशी आहे. पण कोणताही स्वार्थ नाही त्यांच्याकडून. ते कायमच निस्वार्थीपणे काम करत आलेली व्यक्ती, त्यांना त्यांचा वारसा लाभलेला आहे. तसंच ते आमच्या आजोबा वडिलापासून आम्हाला ते वारसा लाभलेला आहे की बाबा ह्या नेत्यापासून आपल्याला कोणतंही कधीही दुर्लक्ष केलं जाणार नाही. म्हणजे या भागातली जनता ही कर्तृत्वाला किंवा एकदम चांगल्या विचारांचं नेतृत्वाला निवडून देते असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा त्यांच्या पाठीशी राहते. तुमच्या डोक्यामध्ये आता जिल्हा परिषद निवडणुकाबद्दल आहे. निवडणुका तर पुढे आता 1 महिन्याभरात होतीलच, कारण पंचायत नगर परिषदांच्या यांच्या निवडणुका झाल्या की पहिल्यांदा जिल्हा परिषदच लागणार आहे, त्यानंतर मग महानगरपालिका वगैरे होतील असंही गणित मानलं जाते. एवढ्या जवळ निवडणुका आलेल्या आहेत. आता सर्वात महत्वाचं असते की तिकीट वाटपाचं, कारण आता तुम्ही जनस्वराज्याच्या पक्षाचे कार्यकर्ते आहात. तिकीट काही वेळेला काय पक्षांना काही अडचणी असतात, तुमच्या ठिकाणी अजून कोणीतरी ऑप्शन असतात, त्यांना दिलं जातं, तर अशा वेळी तुमची काय भूमिका असणार आहे? हे पहा, आम्ही सर्वस्व हे विनेकरी सावकारांना मानलेलं आहे. ओके. सावकारांना साहेब सांगतील ती पूर्व दिशा म्हणून का आज पण काम करत आलंय आणि साहेबांनी जो डिसिजन घेतील म्हणजे जे काय त्यांची व्यूहरचना काय असेल, पण आम्ही त्यांना साहेबांना सांगून देऊ, पटवून देऊ की साहेब आम्ही त्या जागेसाठी कोणत्या पद्धतीने आम्ही योग्य आहे, बरोबर, आम्ही काय करू शकतो आणि तुमचा हातपाठचा असला तर आम्ही कुठपर्यंत जाऊ शकतो. सर्वसामान्य कुटुंबातला एकदा संधी दिल्यानंतर समजणार आहे. बरोबर. आम्हाला एकदा संधी देऊन बघा, आम्ही तिथं सोनं करीन. तुमचं पाठबळ आहे, तुमचा आशीर्वाद आहे पाठीशी आहे, तुमचं मार्गदर्शन आहे, त्या गोष्टीवरती आम्ही आधारित आहे. आम्ही जसं गावचा कारभार हाताळतोय त्या पद्धतीने आम्हाला एकदा मतदारसंघाचा कारभार हाताळायला संधी द्या. आम्ही माझ्या वयाच्या मनानं मी आज सांगितलं, माझं वयाच्या मनानं मी हे पद मागतोय, याचं कारण ते आहे किंवा ह्या वयातच आपल्याला काम करायची हुरूप असते. बरोबर. 50-60 गेल्यानंतर या मतदारसंघातल्या उमेदवाराला उमेदवारी देऊन तो फक्त त्या
इलेक्शन पुरताच किंवा दिसतो. परंपरागत राजकारण तो करू शकतो. परंपरागत राजकारण म्हणजे तुमच्याकडे एक तरुण असल्यामुळे जो आधुनिक दृष्टिकोन असणार आहे किंवा बदलत्या जगाचा, तुमची साहेबांची जी आपली गठबंधनाची पार्टी आहे बरोबर, ते आणखी बळकट करायचं काम आम्ही करेन. ह्या वयातच ते होऊ शकतं. त्यामुळं तुम्हाला आम्हाला एक संधी द्यावी अशी ठामपणे इच्छा आहे आणि ते आम्ही ती पटवून देऊ. आणि तुमचा ठाम विश्वास पण दिसतोय की तुमचं काम आणि इतर गोष्टींच्यामुळं तुम्ही आता फार चांगली. आम्ही यंग जनरेशन मध्ये विचार करायला गेला, महिला ह्याच्यामध्ये सक्षमीकरणामध्ये विचार करायला गेला तर फार मोलाचं मार्गदर्शन हे सगळे आम्हाला लाभलेलं आहे त्यांचं. आणि त्यानुसार आम्ही घोडदौड आमची सुरू आहे. आम्ही कुठेही काही साहेबांचा जोपर्यंत हात होतो आम्ही कुठेही काही मागं फिरणार नाही. मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं काम असतं आता, कारण विधानसभेला आणि लोकसभेला आपण बघितलं, विधानसभेला जास्त बघितलं आपण की महिलांच्या मतांवरती खूप निवडणुका फिरल्या. बरोबर. महिला आणि तरुणांच्या मतांवरती, तरुणांच्या आताचे विचार जर बघितले तर त्याच्यावरती आणि महिलांच्यावरती. तर याच्याबद्दलची काही दृष्टिकोन, याच्याबद्दलची काही धोरणं, काही प्लॅन तुमच्या डोक्यात आहेत का की यांच्यासाठी मला हे काम करायचं आहे कारण ते महत्वाचं आहे आणि त्यांचा विकास महत्वाचाच आहे? कारण खेड्यापाड्यामध्ये सगळ्यात जास्त मागास कोण असं तर महिलांची अवस्था आहे. नाही, त्यांना फक्त शेतात राबणं एवढंच माहित आहे. वारणा महिला औद्योगिक व्यवसाय, हे वारणा ह्या त्या म्हणजे त्या भागातील ज्या महिलांनी जे आता महिला सक्षमीकरणासाठी वारणा गृह उद्योग जे सुरू केले आहे, ती एक चळवळच आहे की महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्याचा अभ्यास घेऊन त्यानुसारच आपल्याला ह्या बांधारी आणि ह्या खालच्या पोर्ली ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तो उद्योग सुरू करावा. कारण की हा उद्योग इथून महिलांना वारणेत जाऊन करणं अशक्य आहे. म्हणजे घरगुती उद्योग जे आहेत ते इथून करून तिथं नेणं अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला ह्या भागामध्ये बाबा एक महिलांसाठी, ज्या महिलांना खरोखर गरजू आहेत, महिला ज्या घरी बसून हे उद्योग करू शकतात, गटामध्ये त्यांचे उद्योग एखादा महिला बचत गट सक्षमीकरण आहेच ना. महिला बचत गट सक्षमीकरण मध्ये ते सर्व मुद्दे येतात. तुमचं ऑलरेडी त्याच्यावरती काम चालू पण आहे गावामध्ये. हेच फक्त मोठ्या लेवलला मतदारसंघापर्यंत प्रत्येक गावोगावी आपल्याला ते करून एखाद्या मोठ्या उद्योगधंदे सुरू करून त्यामध्ये महिलांचा ते सहभाग घ्यायचा. हा एक दृष्टिकोन तुमच्या डोळ्यासमोर आहे. तरुणांसाठीचा काय वेगळा मुद्दा आहे? तरुणांसाठी काय रोजगारी संधी उपलब्ध करून दे. मुळात माझा हा प्रश्न आहे की आपण दुसऱ्याच्या इथं जॉब करण्यापेक्षा आपण स्वतःचा एखादा बिझनेस सुरू करणे. बरोबर. मग त्यामध्ये शेतकरी, आता हेच मी ते सांगितलं, पाणी प्रश्नामुळे शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जनावरे पाळणे पण बंद केले. शेतीचा जो सगळ्यात चांगला जोडधंदा, पैसे जोडधंदा होता तोच थांबला गेला. म्हणजे मुळात 100 वरून 50% वरती आला आमच्या भागामध्ये. तो जर पाणी प्रश्न सुरळीत सुरू झाला की तो परत आणि जोडधंदा, कारण की शेतीला जोडधंदा त्याच्यापेक्षा दुधापेक्षा मोठा जोडधंदा नाही. आणि या दुधाला एवढी मोठी मागणी आहे, त्यापासून एवढे प्रोडक्ट तयार होतात आणि त्याच्यापासून म्हणजे हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण मी याच तुमच्याच भागामध्ये पोर्लेच्या आसपास इकडे काही गोठे मोठे आहेत त्यांची मुलाखती घेतल्या होत्या. तर त्याच्यामध्ये मला असं आढळलं की कुठलाही वडील सहसा मुलग्याला शेतीकडे येऊ नये या दृष्टीने बघत असतो, परंतु काही वडिलांनी वेगवेगळ्या महामंडळांची जे थेट आर्थिक मदत मिळते त्याच्यातून सांगितलं मी, शासनाच्या ज्या योजना आहेत म्हणजे कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे, त्यानंतर गोटा प्रकरण आहे, ह्या ज्या स्कीम आहेत त्या लोकांना माहिती आहेत. पण तिथं पण लोक पोहोचण्याचं कारण काय माहिती आहे का, की बँक म्हणजे लोकांना डॉक्युमेंटली दमवतात बँकवाले. त्यानंतर बाकीचे सगळे जे मध्ये एजंट असतात बरोबर ते त्यांना, त्यामुळे ते लोक मार्गदर्शन पोहोचत नाहीत ना. म्हणून आपण असे मेळावे ठेवून मार्गदर्शनचे, आणि जर मला सावकर साहेबांनी संधी दिली तर त्या पदाचा उपयोग मी त्यासाठी खास करून करेन. जनजागृती मेळावे जे आहेत लोकांना जर पद मिळालं, पॉवर मिळाली तर ती मी त्या गोष्टी त्यांना खेचून देऊ शकतो, लोकांना मार्गदर्शन योग्य करू शकतो, तिथपर्यंत नेऊ शकतो आणि त्या बँकेद्वारे त्यांना त्या योजना उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे आपले बरेचसे लोक आणि युवक वर्ग ह्या कामी लागेल. म्हणजे स्वतःचा उद्योगधंदा पाहिजे. उद्योगधंदासारखं उद्योगधंदा पाहत पाहत आपल्याला शेती पण करता येते. म्हणजे घराजवळ उद्योगधंदा असल्यानंतर ते आपल्याला ते दोन्ही करता येईल. या दृष्टिकोनातून आपण जास्त प्रयत्न करू. तरुणांसाठीचा हा दृष्टिकोन आहे. तुम्ही आता तरुण आहात, एकदम पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवताय. पाहतोय ना आमच्या ह्या मतदारसंघातील 70% युवक हे कोल्हापूरला कामासाठी जातात. मग 70% युवक कामासाठी जातात. जर ह्या बांधारीतील ह्या मतदारसंघातील लोकांवरून जर कोल्हापूर शहरातले व्यापारी
एवढे करत पैसे असतील, कमवत असतील, ते तर मोठे होत त्या असतील. लोकांनी जर घरगुती किंवा घराच्या जर आपले जे उद्योगधंदे आहेत, शासनाच्या स्कीम आहेत, 50% सबसिडी आहे, त्यांचा उपयोग करून जर शेळी पालन सारखं म्हणा, किंवा मी सांगितलं तुम्हाला कुक्कुटपालन आहे, त्यानंतर भरपूर अशा योजना आहेत त्यामध्ये. आणि आमच्या पर्यटक आहे, त्या पर्यटकामध्ये एखादं हॉटेल व्यवसाय हे सगळं सुरू केलं पाहिजे. कोणतेही युवकांना काम करताना मनामध्ये किंतु परंतु न बाळगता की या विकासात्मक धोरणांना तुम्ही पुढे ठेवून ही निवडणुकीला तुम्ही सामोरं जाणार आहात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी महिलांचं असेल किंवा तरुणांचं, या गोष्टीमुळे तुम्हाला चांगला पाठिंबा मिळतोय असं म्हणायचंय. एकूण मतदारसंघामध्ये आता तुमच्या तर भेटीगाठी सुरू आहेत, पूर्ण मतदारसंघामध्ये एवढी जी गावं आहेत, प्रत्येक ठिकाणी तुमचं जाणं होतंय. एकंदरीत रिस्पॉन्स कसा आहे किंवा लोकांचं काय वातावरण आहे राजकीय या गोष्टींच्या बद्दल? लोकांचं मुळात म्हणजे मला एक गेल्यानंतर एक मनामध्ये एक आनंद निर्माण होतो की लोकांना गेल्यानंतर जो त्यांची भावना मला सांगतात की बाबा आम्ही गेल्या पंचवार्षिकला आम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांनी पाहिलं नाही, त्याच्या अगोदरही पाहिलं गेलं की जे आम्ही लोकांना निवडून दिलं ते लोक आमच्यापर्यंत परत कधी आली नाहीत. पण तू तुझ्या वयानुसार जे इथपर्यंत आलायस आणि जे तुझं ध्येय धोरण आहे त्याला जर कायमस्वरूपी राखायचं असेल तर तुला हा संपर्क 5 वर्ष ठेवावा लागेल. बरोबर. तुला म्हणजे आज आल्यानंतर कसं आहे, शेवटी कष्ट करत गेल्यानंतर त्याचं फळ मिळतं. मग लोकांचा संपर्कातून आहे की तू वयान लहान आहेस, पण तुझी जी ध्येय धोरण जे आहे ते तुझं ते असंच पुढे राहून दे. तुझं मार्गदर्शन तुला लोकांचं लाभत राहील, पण तू मात्र लोकांच्या सानिध्यात राहा. नाही, तुमचा हा मुद्दा फार सगळ्यांनाच भावणार आहे, कारण ज्योतिबाच्या पायथ्याचे असणारे आपण सर्व ज्योतिबाचे भक्त लोक, आणि तुम्ही सर्वात महत्वाचं कर्मावरती काय म्हणजे बघाशी पण तो मुद्दा बोलला तुम्ही की मी कष्ट करत राहायचं, कष्ट आणि प्रामाणिकपणा आणि या लोकांच्या विश्वासावरती मी उभा आहे. हे लोकांनी दिलेलं मला आशीर्वाद म्हणा किंवा मी त्यांच्या अडचणीला उभा राहतो, त्यातूनच मला त्या गावचं पदभार करण्याचं मिळालं. त्या पदाचा गावच्या कामांमध्ये काही तुम्हाला जे काही मगाशी तुम्ही मुद्दे वेगळे सांगितले की हा विकास वेगळ्या पद्धतीने करता आला, त्याच्यासाठी पुढाकार घेता आला, त्यासाठी सावकार साहेबांच्याकडून तुम्हाला काही योजना पण घेऊन येता आल्या, त्याच पूर्ण मतदारसंघामध्ये आता तुम्हाला राबवण्याची इच्छा, आणि त्यासाठी ही निवडणूक तुम्ही आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता पंचायत समिती पण निवडणूक असणार आहे, त्याचबरोबर मग सोबतीलाच झेडपी पण असतील. झेडपी निवडणुकीला पूर्वीच स्वरूप आता राहिलेलं नाहीये. म्हणजे पूर्वी ही लोकल निवडणूक म्हणून बघितली जायची, ठीक आहे, म्हणजे ग्रामपंचायतीसारख्या या पद्धतीनं, परंतु आज ती मिनी विधानसभा तर नाहीच, विधानसभेच्या निवडणुकीसारखी असणार आहे. या ठिकाणी पैशाची गणितं आणि इतर फार मोठ्या ताकदीवरून लागणाऱ्या ह्या मोठ्या महत्वाच्या असतात. तर याच्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, किंवा आर्थिक, आता मगाशी तुम्ही थोडक्यात सांगितलंच की शेवटी कामाकडे बघणारे लोक आहेत तुमच्या मतदारसंघातली, तरीही इतर ताकदी किंवा तुमच्या आमदार साहेबांची किंवा सावकारांचं विजन घेऊन जे लोकांपाशी जाणार आहे किंवा ज्यांच्या घरापाशी जाणार आहे त्यांना मी एकच सांगणार आहे की ही जिल्हा परिषद असून दे, पंचायत समिती असून दे, ही कष्टकरी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबातच का द्या की त्यांना गावातल्या सर्वसामान्य गल्लीतल्या शेतातला आणि ह्याच्यातला पूर्ण अनुभव आहे, त्यांना त्याची जाणीव आहे, त्या कष्टाबद्दलचा त्यानं भोगलेली त्याची वेदना आहेत. त्याला शेतकऱ्याच्या वेदना जो समजू शकतो तोच तो विकास करू शकतो. बरोबर. ज्यांनी कधी शेती पाहिली नाही, ज्यांनी कधी गेटच्या बाहेर आले नाहीत, त्यांना जर तुम्ही जिल्हा परिषद जर दिली तर त्याला काय समजणार आहे गल्लीमध्ये काय प्रश्न आहे आणि गल्लीमध्ये कोणती सुविधा पाहिजे आहे किंवा काय, तो पोहोचू शकत नाही, किंवा कुठली अडचण त्या शेतीमध्ये प्राधान्यानं सोडवायला पाहिजे, ती वेदना कुठली जास्त असेल ही सोडू शकत नाही. बरोबर. ती जाणीव असणारा त्याच मातीतला माणूस असायला पाहिजे, हे तुमचं मत ठामपणे मत आहे. माती हातात घेऊन जो मोठा झाला तोच नेता तिथं हवा, त्याला त्या मातीची जाणीव असली पाहिजे की ह्या मातीमध्ये काय अडचण येतात, शेतकऱ्यांना किती वेदना सहन कराव्या लागतात. ज्यांना वेदना मी माझ्या कुटुंबातून मी पाहिलेल्या वेदना त्याच मला सर्वांच्या दिसतात, त्या वेदनाच आपण त्या दूर करायचं काम करायचं. नाही, खरंच म्हणजे आता तुम्ही काही मुद्दे सुद्धा वेगळे सांगितलेत. मगाशी जसं कर्मसिद्धांतावरती आपण थोडक्यात बोललो, आता माती हातात घेणार असे काही शब्द बोललात. तुमच्या बॅकग्राऊंडवरती किंवा तुम्ही कसं मोठे झालात, इथपर्यंत कसं आलात, एक यशाचं एक तुम्ही थोडं का असं ना काही शिखर चढलेला, तर याच्यावरती आपण बोललेलो नव्हतो, परंतु मी थोडक्यात एक त्याबद्दलचा प्रश्न घेईन की हा अनुभव वाचनातनं आलाय की तुमच्या कष्टातनं आलाय? कारण हे शब्द फक्त आपण कुठले काय म्हणतात ऐक्यू वाटत नाहीत, तर तुमच्या त्या
थेट प्रॅक्टिकली वाटतात, तर त्याबद्दल मी हा प्रश्न घेतो. मुळात मी सांगितलं, शेतकरी घरात माझा जन्म शेतकरी कुटुंबातली, म्हणजे आमचे वडील सांगितल्याप्रमाणे कारखान्यामध्ये ऊस वाहतूक करणारे बैलगाडी स्वतः तुम्हालाही राबवा, त्यामुळे स्वतः आपण पण जाऊन त्या काम केलेला मुलगा आहे. तसेच कष्ट करत असताना मला प्रत्येक गोष्टीची जाणीव होत गेली, बाबा आपण हे जे कष्ट करतोय ह्यामध्ये जे आपल्याला वेदना आहेत ह्या लोकांवर पोहोचत नाहीत. ह्याच्यावरती कधी आपण जर स्वतःहून जर त्यामध्ये, मला समाजकार्याची पहिल्यापासून आवड होती शिक्षणातच, म्हणजे प्रत्येक 10वी म्हणजे जेवढ्या जवळीक पोचता येईल तेवढ्या पोचून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल हे करणं महत्वाचं आहे. आजच्या घडीला महत्वाचा मुळात नाही, महत्वाचा हा फार मुद्दा आहे की मुळात हे सामाजिक भान असायला पाहिजे. म्हणजे तो प्रॉब्लेम तिथे क्रिएट झाला आणि त्याच्यासाठी ते पुढे सॉल्व्ह करण्यासाठी पुढे पाय टाकण्याचं ते धाडस असायला पाहिजे. आणि त्याचमुळं माणूस समाजकार्य जास्त करत करत राजकारणामध्ये आपलं पुढे जाऊ शकतो. तर त्यातलं एक तुमचं उदाहरण आहे. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला उदाहरणात की गल्लीतील एखादा डांबावरील बल्ब खराब झाला, त्याच्याबद्दल आपण एखादा माहिती त्या सरपंचाने किंवा शासकीय अधिकाऱ्यांना पोहोचली पाहिजे, तरच ते आपल्याला ते काम, त्यामध्ये तुम्ही पुढाकार घेत होता लहान म्हणजे मला कॉलेज लाईफ मध्ये ते मी काम करत होतो. मी एखाद्याची गोष्ट मला चुकीची वाटली की मी ते पटकन आपलं ते नाही, ऐकताना हा मुद्दा फार छोटा वाटतोय, परंतु ही संवेदनशीलता किंवा जाणीव असणं, ते समाजभान असणं हे फार महत्वाचं आहे. ती मला सवय लागत गेली किंवा समाजाविषयी काहीतरी आपण देणं लागतो. आपल्याला एक आवड आहे तर ते आपण त्यामध्ये वेळेनुसार आपण ते समाजकार्य करत राहायचं. मग ती स्वच्छता असेल किंवा एखाद्याला मदत असेल, सुखदुःखात एखाद्या मदतीला जाणे किंवा एखादं काम रखडलं असेल तर कोणत्या शासकीय अधिकाऱ्याला किंवा मंत्री आमदार साहेब म्हणजे यांच्याकडे ती कामं घेऊन जाणं, त्याचा फॉलोअप घेणं, ती कामं करून घेणं ही त्यावेळीपासूनची एक सवय. मुळात माझा मुद्दा हाच होता की समाजभान असणारी लोक म्हणजे हेच असतं मुळात, की ती सामाजिक कार्यामध्येच पहिल्यापासून पुढे असतात, अग्रेसिव्ह असतात, अग्रेसर असतात आणि त्यानंतर मग त्यांचा राजकीय प्रवास सुरू होतो. तसं तुमचं पण बॅकग्राऊंड आहे. मला महत्वाचं म्हणजे याच्यामधनं एकच विचारायचं आहे की आता सामाजिक कार्य करत करत तुम्ही आता राजकारणाच्या या गोष्टीकडे आलाय. राजकारणामध्ये प्रत्येक वेळीच यश येतं किंवा यशाच्या शिखर चढता येतं असं पण नाहीये, चढ उतार येत राहतात. याचा काही परिणाम मग तुमच्या कामावरती किंवा इतर गोष्टींच्यावरती होऊ शकतो, होईल? लोकांनाही ते अपेक्षा असते की बाबा तुम्ही आमच्या कामासाठी अवेलेबल असायला पाहिजे, तुमच्याकडे पद असेल नसेल, तर याच्याबद्दलचा काय दृष्टिकोन आहे का? मुळात म्हणजे मी कोणतंही विजन हाती घेताना पॉझिटिव्ह विचार करतो, की पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही विचार करत असताना की कष्ट केल्यानंतर ते फळ आज मिळेल किंवा उद्या मिळेल. खरं फळ हे कष्ट करणाऱ्याला, प्रामाणिक कष्ट करणाऱ्याला फळ हे मिळतच. मग त्यामुळे आपण कुठेही न डगमगता आपलं कार्य आणि कष्ट हे प्रामाणिक करत राहायचं. बरोबर. शेवटी जो फळ देणार आहे तो आज न उद्या फळ आपल्याला नक्की देणार आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी जे ते सांगितलं, मी जे आज उभा आहे, जे मी आज इथं तुमच्या समोर बोलतोय, हे मी आज प्रामाणिकपणा, कष्ट आणि लोकांचा माझ्यावरती विश्वास, मी त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारची लोकांची जी नाळ आहे ती घट्ट ठेवलेली आहे आजपर्यंत. मी प्रत्येकांच्या म्हणजे माझ्या जेवढी संपर्कात लोक आहेत किंवा माझ्या या लोकांमध्ये बरेच युवक वर्ग माझ्या संपर्कामध्ये आहे. हे युवक वर्गाचे मी त्यांच्या अडीअडचणीला मी असल्यामुळे जास्त माझ्या वया एज प्रमाणे मी युवक वर्गाच्या सानिध्यात आहे. मला त्या युवक वर्गाच्या अडीअडचणी माहिती आहेत. माझ्या ह्या 25 खेडेगाव आहेत, या खेडेगावामध्ये गल्ली बोळ्यामध्ये ज्या अडचणी असतात त्या जवळून पाहिल्या मी माणूस. मग त्या अडीअडचणी आपल्याला दूर करायचं, शेतीसाठी शेती रस्ते असतील. आज आमच्या गावामध्ये तुम्ही पाहिलं तर शेत रस्ते आम्ही केलेली पहा, तसेच शेत रस्ते मला सर्व ह्या गावातील लोकांसाठी करायचे. गावातील गल्लीपेक्षा गणेशपेक्षा आपल्याला ते शेतीमध्ये राहण्याची आवड वाढलेली आहे. मग त्यासाठी आपल्याला तिथले आता शेत रस्ते, आता मुख्यमंत्र्यांनी तरी म्हणजे त्यावरती फास्ट ऍक्शन घ्यायला सुरू केले. तिथपर्यंत आपण फॉलोअप घेऊन प्रशासकीय आपल्याला फक्त प्रशासकीय पर्यंत जाणं महत्वाचं आहे. तिथपर्यंत जात नाही, त्यामुळे आपले शेतरस्ते अजून तितके फास्ट झालेले नाही. तो मुद्दा फार महत्वाचा आहे की फॉलोअप घेऊन ते योजना आणणं, यासाठी लढणारा नेता लागत असतो. आणि आम्ही 24 तास त्या योजना आणण्यासाठीच कार्य करू. आम्ही शासकीय जेवढ्या योजना आहेत तेवढी मनापासूनची इच्छा की आपल्या त्या लोकांपर्यंत, तळागाळात लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आम्ही कोणतंही काम राजकीय हितापोटी केलं नाही.
ते लोकांच्या एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही काम करताय आणि पूर्ण ताकदीनं तुम्ही जिल्हा परिषदेसाठी तयारी करताय. एक थोडक्यामध्ये मला एक ह्याचं उत्तर द्या की एकंदरीत तुमचं व्हिजन या मतदारसंघासाठी, पोर्ले तर्फे ठाणेच्या या मतदारसंघासाठी, जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काय असणार आहे? कुठल्या कुठल्या गोष्टींना प्राधान्यानं तुम्ही काम करणार आहात? शेतीसाठी ठोस उपाययोजना, पाणी पुरवठ्याचा योग्य असा आराखडा, शेतीच्या पाण्याचा, शेती पाण्यासाठी पाणी पिण्याच्या पाण्याचा योग्य आराखडा असं तयार करायचं. तसेच रोजगारांना, मुलांना, तरुण वर्गांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे महत्वाचं तेच आहे. कारण महिला सक्षमीकरण करणे, शेतकऱ्यासाठी ठोस अशा उपाययोजना, पाणी पुरवठा त्याचा योग्य असा आराखडा, रस्ते, लाईट, तसेच तरुण वर्गांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्याची उन्नती, मतदारसंघातील आमच्या प्रत्येक गावचा सर्वांगीण विकास यावरती माझं जास्त लक्ष त्याच्यावरती असणार आहे. फोकस त्याच्यावरती काम करून, म्हणजे त्याच्यावरती तुमचं जास्त काम असणार आहे. महिलांच्या वरती, तरुणांच्या वरती सगळ्यात महत्वाचं खेड्यापाड्यामध्ये काम करण्याची गरज असते. आणि महत्वाचं म्हणजे तेच मतदार पण चांगले म्हणून असतात आणि सर्वात त्यांची गरज काय, कारण त्याच्याकडेच दुर्लक्षित झालेला तो भाग सगळ्यात जास्त. पाटील साहेब, माझा आता शेवटचा प्रश्न असा असेल की तुम्ही आता झेडपीच्या रणांगणात उतरताय. आता निवडणुका थोड्याच एक महिन्याभरात सुरू होतील. महत्वाचं म्हणजे आता निवडणुकीत उतरताना तुमच्या डोळ्यासमोर कोणतं एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा कुठल्या एक विचारधारा, पक्षाची एक विचारधारा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ही निवडणूक आणि एकूणच राजकीय कारकीर्द तुमची इथून पुढची सुरुवात ठेवणार आहात? माझं या जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांसाठी एक सगळ्यात मोठं विजन म्हणा याला तर मी या लोकांसाठी 24 तास हाकेला उभा राहणार नेतृत्व म्हणून असणार आहे. आणि ते माझ्याकडून ते प्रत्येकाच्या अडचणी किंवा वैयक्तिक असो किंवा समाजाच्या गोष्टी असतील तिथपर्यंत पोहोचण्याचं काम माझ्याकडनं व्हावी. त्यासाठी मला ह्या पदाची आवश्यकता आहे. कोणते तरी पद असल्याशिवाय पाठीशी लोकांच्या अडचणी मी दूर करू शकत नाही. म्हणून तरी मला ह्या पदापर्यंत पोहोचवायसाठी, लोकांच्या फिरून तुम्हाला जाणीव झालेली त्या लोकांच्या अडचणीची ती सॉल्व्ह करण्यासाठी, जसं आता तुम्ही सुरुवातीचा राजकारणाची तुमची सुरुवात सांगितलीत की डांबावरचा गेलेला बल जर बघितला किंवा गटर कुठेतरी चौकव किंवा घाण झालेलं बघितलं तर तुम्ही ते बघून फक्त नावं ठेवून जात नव्हता, तर त्याबद्दल सांगितलं गावच्या लोकांच्या अडचणी जशा मी दूर करू शकतोय तसं या भागातील मतदारसंघातील अडचणी दूर करायच्या आहेत. आणि त्यासाठी मला त्या पदापर्यंत पोहोचवायची ताकद सावकर साहेबांनी दिली. त्याच विचारानं तुम्ही हे राजकीय पुढली तुमची वाटचाल एकंदरीत असणार आहे. सावकर साहेबांनी मला या पदापर्यंत पोहोचायची संधी एकदा उपलब्ध करून दिली तर मी खरं सांगतो 100% त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. सावकर साहेबांची ही जी चळवळ आहे ही आणि जलद गतीने पुढे न्यायचं काम मी करू. शेवटी पाटील साहेब, निवडणुका आहेत आणि निवडणुकामध्ये लोक काय वेगळ्या अँगलनं, कुठल्या बाजूने विचार करतील हे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही, कुठलीही भविष्यवाणी अशी सांगू शकत नाही. तरीही तुमचा जो ठाम विश्वास मगाशी मुलाखतीमध्ये तुम्ही एक सांगितलात की तुमच्या मतदारसंघामध्ये, या पोर्ले तर्फे ठाणे मधल्या या मतदारसंघामध्ये, झेडपी मतदारसंघामधली लोक ही मॅक्झिमम बहुतांश लोक ही कामाकडे बघणारे आहेत, त्या माणसाच्या ध्येय धोरणांच्याकडे बघणारे आहेत, त्याचं असणारं व्हिजन याच्याकडे बघणारे आहेत आणि पैसा आणि इतर गोष्टींना इतकं प्राधान्य न देणारी. आणि त्याचमुळे तुम्ही उदाहरण दिलं की सावकर साहेब असतील आणि इकडचं त्यांचं एकंदरीत राजकारण त्यामुळेच पुढे आहे आणि तशा दृष्टीनं इथं मतदान होईल असं एक तुमचं व्हिजन आहे. खरंच तुम्हाला या निवडणुकीसाठी शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकंदरीत पूर्ण खेड्यापाड्यांचा विकास अशाच व्हिजननं, अशाच दृष्टिकोनातून नेत्यांनी करावा. कारण मगाशी तो एक मुद्दा निघाला की खेड्यातले लोक शहराकडे जाण्यासाठी ज्या काही गोष्टी कारणीभूत आहेत त्या जर खेड्यात आल्या, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या काही बेसिकच गोष्टी आहेत, फार मोठ्या नाहीत, इंडस्ट्रीज यावे असं काही गरजेचं नाहीये. पण ह्या बेसिक गोष्टी जर आल्या तर हे मायग्रेशन थांबलं आणि खेडे आपली सुजलाम सुफलाम फार मोठी होतील. फार छान, थोडक्यात असं नका, आपल्याला फार छान माहिती दिलीत. आणि आता निवडणुकांचं वारं सुरू झालेलंच आहे. जरी अजून जिल्हा परिषद निवडणुका डिक्लेअर झाल्या नसल्या तरी वारं तर सुरू झाले, सगळे मोर्चे बांधणी सुरू झाले. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबूयात. धन्यवाद.